आज मी बनवणार आहे वरणातले फळ. त्याच्यासाठी मी तुरीची डाळ कुकरमध्ये लावते. आपण घेतली तुरीची डाळ. उन्हाळ्यामध्ये कशा भाज्या गोड नाही लागत, तर आपण असं वेगवेगळं करायचं. तुरीची डाळ पाण्याने स्वच्छ धुतली. आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकू. आता याला 4-5 शिट्ट्या होऊ देऊ, तोपर्यंत तुरीची डाळ तयार होते. फळ तयार करण्यासाठी मी गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ. आता हे पीठ मी मळून घेते. याला आता मी 5 मिनिटं बाजूने ठेवते. अशा प्रकारे मी फळे तयार केले. गव्हाच्या पिठापासून तयार होतात. उन्हाळ्यामध्ये मस्त लागते. भाजी नसली तर आपण हे बनवायचं. एकदा नक्कीच करून बघा. त्याच्यामध्ये मी तेल टाकते, जिरं, कढीपत्ता, कांदा, टमाटर. पण डाळीमध्ये हळद टाकली, थोडीशी टाकायची. तिखट आवडीप्रमाणे. थोडा गरम मसाला, कस्तुरी मेथी, तुरीची डाळ, मीठ. याला मस्त उकळी येऊ द्यायची. थोडी कोथिंबीर. मला दाताखाली आलेलं कोथिंबीर आवडत नाही, कमी टाकते मी कांदा आणि कोथिंबीर. याला मस्त उकळी आलेली आहे, बघू शकता. आता आपण त्याच्यामध्ये मी कणकीचे फळ सोडतो. कोणी याला चाकोल्या म्हणतात, कोणी वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळे नाव. आम्ही विदर्भात वरणातले फळ म्हणतात. आता याला असं 5 मिनिटं शिजवू द्यायचं. आणि जेवणाला एवढीच टेस्टी लागते का बस विचारू नका. करून बघा नक्कीच. मग 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं ठेवायचं. झाले कसे ओळखायचे? असे तरंगले की झाले आपले फळ तयार. वरणातले फळ. उन्हाळ्यामध्ये मस्त लागतात हे. भाजीला काही नसलं आपण. झाले आता हे तयार आहे. असे वरती तरंगतात.